बरीचशी मुलं अशी आहेत, की जे स्थितीला दोष देत असतात. माझ्याकडे फंड्स नाहीयेत, माझ्याकडे हे नाहीये, माझ्या घरची परिस्थिती नाही वगैरे, वगैरे या सगळे एक्सक्यूजेस देत असतात. पण बरीचशी मुलं अशी आहेत, की ज्यांना स्टार्टअप करायचा आहे, काहीतरी उद्योगधंदा करायचा आहे, नोकरी करायची आहे, त्याच्यासाठी ते धडपडत असतात. तर या अशा सगळ्यांना तुमच्या या जर्नीमधून तुम्ही काय शिकलात आणि त्यांना काय संदेश तुम्ही देऊ इच्छिता? थोडंसं लेंदी आन्सर असेल माझं, हां, पण मी चालेल. मी ॲक्चुअली अशा परिस्थितीतून आलोय पुढे, हं, की अगदी घरी म्हणजे आठवड्याचा किराणा नसायचा. हं, तिथून तर अमेरिकेमध्ये म्हणजे तुमच्या म्हणजे अकाउंटमध्ये 15-16 लाख पडतायत, हं, इथपर्यंत प्रवास होता. तर ॲक्चुअली इंडिया अजून खूप मागे आहे इतर हं, कंट्रीजपेक्षा. म्हणजे मी यूएसची जर कंपेअर केलं तर आपण 50 वर्ष मागे आहे. हं. म्हणजे जर आपण तिथे जाऊन बघितलं तर तिथे सगळ्याच गोष्टी खूप सॉर्टेड आहेत. हो. आपल्याकडे नाही आहेत. सो आपल्याकडे पुढच्या 20 वर्ष मोठं प्लेग्राऊंड आहे, हं. ह्या तरुण मुलांना काहीतरी करण्यासाठी असं मला वाटतं. तुम्ही कुठेही जा प्रॉब्लेम आहे. आणि स्टार्टअप म्हणजे काय तर प्रॉब्लेमला सोल्युशन काढणं. सोल्युशन देणं. हां. ते टेक्नॉलॉजीने असो नाहीतर बिना टेक्नॉलॉजी असो, पण तुम्ही एखादा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करत असाल तर त्याला आपण स्टार्टअप म्हणू शकतो. त्याच्या काही मेथड्स आहेत आयडिएशनपासून तर एक्झिक्युशनपर्यंत, त्या मुलांनी आत्मसात करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्टार्टअप आहे. हं, आजकाल प्रॉब्लेम असं झाला आहे की लोकांना असं वाटतं की स्टार्टअप म्हणजे आय-टीमध्ये काहीतरी करणं. हं. करेक्ट. पण आता तुम्ही बघितलं असेल मुंबईमध्ये एक कंपनी आता गेल्या मागच्या वर्षी आली की घरामध्ये आपण बघतो मेड पाहिजे काम करायला. हं, हं. तर आपण मेड 1 तासासाठी बुक करू शकतो. हं. करेक्ट. हा एक हो. प्रॉब्लेम होता ना, जेन्युइन प्रॉब्लेम आहे. आजकाल कपल्स काम करतात दोघेही, घरात काम करायला कोणी नाही. समबडी सॉल्व्ड इट. कोणीतरी तो सॉल्व्ह केला. गावामध्ये आता सिंपल आहे की आपल्याला जर इलेक्ट्रिसिटी जात असते, येत असते, लोड शेडिंग आहे. मोटर चालू करायची शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी त्या याच्यावरती विहिरीवरती जाणं, मोटर चालू करणं, तर कोणीतरी ते ऑटो काढला. हं, त्यातून मग मोबाईलमधूनच ते मोटर ऑन आणि ऑफ होते. तर असे अनेक प्रॉब्लेम आहेत आपण जे बघतोय. तर मुलांनी प्रॉब्लेम घेतला पाहिजे आणि त्याच्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमची स्टार्टअप होणार. जर माझा स्वतःचा एक्सपिरियन्स असा आहे, की आपण जर लोकांचं काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असू, तर हं, ती आयडिया कशी असो ती सक्सेस होणारच. म्हणजे आम्ही एक सिंपल प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, की गावातल्या मुलांना कोणीच गाईड करत नाही. हं. आय-टीमध्ये जरी एज्युकेशन घेतलं तर जॉब कसं मिळवायचं हे त्यांना माहीत नाही. आणि अगदी अमेरिकेपर्यंत जायचं कसं हे त्यांना माहीत नाही. एवढाच प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करतोय. अच्छा. बट सी लास्ट 3 इयर्समध्ये आम्हाला याच्यात प्रचंड सक्सेस मिळाला आहे. हं. मुलं YouTubeवरती काही सक्सेस स्टोरी बघतात आणि मग ते करायचा प्रयत्न करतात. आता ह्या वर्षी तुम्ही बघितलं असेल 11,000 स्टार्टअप फेल झाल्या. हो. कारण काय आहे, की मुलं ते करायचा प्रयत्न करतात ज्याच्यासाठी त्यांचं असतं, की चला एक आयडिया काढायची, एखादं ॲप बनवायचं, ते लॉन्च करायचं, मग फंडिंगसाठी ट्राय करायचा आणि फंडिंग नाही मिळाली तर मग किंवा फेल. फंडिंग जरी मिळाली तरी ती बर्न करायची आणि बाहेर पडायचं. सो हा जो माइंडसेट आहे याच्यातून तुम्ही कधी सक्सेसफुल बिझनेसमॅन होऊ शकत नाही. तुम्ही रिअल प्रॉब्लेम बघा. इंडियात प्रचंड प्रॉब्लेम आहेत. हं, त्या प्रॉब्लेमतला एक असा प्रॉब्लेम निवडा, की ज्याने लोकांना काहीतरी इम्पॅक्ट होणार आहे किंवा लोकांची लाईफ इझी होणार आहे. त्याला घ्या आणि त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल असेल कुठलं तरी सोल्युशन तयार करा आणि त्याला सिस्टमॅटिकली एक्झिक्यूट हं. करा. यू विल गेट सक्सेस. नाहीतर YouTubeवरती आपण सक्सेस स्टोरीज बघतो आणि मग त्या ऐकून इन्स्पायर होतो, की आपण 1 वर्षात 1 करोड कमवू शकतो. हं, हे सगळं याच्यापेक्षा मागे न जाता बाहेर पडलं, बाहेर फिरलं, बघितलं, की काय प्रॉब्लेम आहे, तर यू विल अंडरस्टँड की याला आपण सॉल्व्ह कसं करू शकतो. हं. हा जर माइंडसेट असेल, तर मला असं वाटतं, की आपण चायनासारखं अ, म्हणजे पुढच्या 5-10 वर्षामध्ये चायनाच्या लेव्हलचा विचार करू शकतो, जर आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न हं. केला तर. खरं. आपल्या बाथरूममध्ये जर बघितलं, तर अनेक चायनीज प्रॉडक्ट आहेत. छोटे-छोटे इनोव्हेशन्स त्यांनी केलेले आहेत. हो. आपण इमॅजिनच नाही करू शकत त्या लेव्हलचा विचार ते लोकं करतात. हा माइंडसेट बिल्ड करण्याची गरज आहे असं मला वाटतं. खरं. खूप खूप स्कोप आहेत म्हणजे हं. आपल्याकडे.